हॅलो एव्हरीवन, मी ज्ञान श्रुती आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन क्वेश्चन. तर आता इथं या क्वेश्चनमध्ये क्वेश्चन असा आहे, आपल्याला 3 सर्कल दिलेले आहेत, त्याच्यामध्ये काही नंबर्स दिलेले आहेत. ओके, पण क्वेश्चनमध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की हे जे सर्कल आहेत, हा फर्स्ट सर्कल, सेकंड सर्कल अँड थर्ड सर्कल, हे तिन्ही सर्कल कुठल्या तरी एका सिक्वेन्समध्ये आहेत. हे दिलेले जे नंबर आहेत हे एका कोणत्या तरी सिक्वेन्समध्ये आहेत. ओके, आता हा जो सर्कल दिला आहे याच्यामध्ये काही नंबर्स दिलेले आहेत, प्लस दुसरी गोष्ट आपल्याला ते नंबर्स कोणत्या सिक्वेन्समध्ये आहेत हे सुद्धा चेक करायचं आहे. त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट, याच्यामध्ये पुन्हा एक नंबर मिसिंग आहे. ओके, हा नंबर आपल्याला मिसिंग जो नंबर आहे तो सॉल्व करायचा आहे, तो शोधून काढायचा आहे, तो काय असेल हे बघायचे. ओके, तर आपल्याला ऑप्शन काय दिला आहे बघा. फर्स्ट ए इज इक्वल टू 4, सेकंड बी इज इक्वल टू 5 अँड थर्ड वन सी इज इक्वल टू 6 अँड डी इज इक्वल टू 8. ओके, नाव आपल्याला या क्वेश्चनमध्ये कसं सॉल्व करायचं आहे ते व्यवस्थित पहा. सिक्वेन्स फाइंड आउट करायचे आहेत. एक सिक्वेन्स मला सापडली जी इझी आहे. इथे पण 1 आहे प्लस इथे पण 1 आहे. ओके, सेम नंबर्स आहेत. बाकी सगळे नंबर्स जर आपण सोडून दिले तर ते 2 नंबर सेम आहेत. अगेन हे 3 नंबर सेम ॲज सोडून द्यायचे. हा जो सेकंड नंबर आहे तोच इथे पण नंबर आहे, नंबर 2. सो मी असं म्हणू शकते की इथे जर 4 असेल, हे तिन्ही नंबर जर आपण सोडून दिले तर इथं ऑफकोर्स 4 येणार. एम आय राईट? इथे किती येणार? 4 येणार. बट त्याच्यामध्ये फक्त एकच सिक्वेन्स उपयोगाची नाही आहे. ठीक आहे, जे नंबर बाकीचे दिलेले आहेत याचा अर्थ त्या बाकीच्या नंबरचा पण काहीतरी संबंध असणार आहे या क्वेश्चनमध्ये. तर तो काय असणार आहे हे सॉल्व करायचं आहे आपल्याला. एक तर आपल्या एका इक्वेशनचा आपल्याला संबंध सापडला 1 1 2 2 आणि सेकंड सर्कलमध्ये सपोज तो 4 4 असेल तर आपला आन्सर 4 येणार, ऑप्शन नंबर फर्स्ट. बट हा येतो का एक्झॅक्टली हे फाइंड आउट करूयात आपण. नाव अनादर वन थिंग, 3 - 2 या दोघांचं जर सबस्ट्रॅक्शन केलं तर अगेन आपल्याला आन्सर 1 येतं. इथे पहा पुन्हा 5 - 3, फक्त याच 2 नंबरचं जर सबस्ट्रॅक्शन केलं तर अगेन आपलं आन्सर 5 येतं. इथे पुन्हा एक सिक्वेन्स आपल्याला सापडते. 3 - 7 होऊ शकत नाही, त्याच्यामुळे आपण 7 - 4 करायचा. या दोघांच्यातलं कुठलाही सबस्ट्रॅक्शन जरी केलं, या 2 नंबर आपण घेऊन जर सबस्ट्रॅक्शन त्याच्यामध्ये केलं तर आपल्याला आन्सर परत 4 मिळतं आहे. सो सेकंड चान्स आपला झाला की परत आपल्याला 4 मिळालेलं आहे. सो आपण या 2 पॅटर्ननुसार, या 2 प्रूफनुसार आपण आन्सर 4 येईल हे गृहीत धरू शकतो. सो युअर ऑप्शन इज ए. ओके, विच इज आन्सर इज 4. सो हा क्वेश्चन मार्क कशामध्ये रिप्लेस होणार? आपला 4 मध्ये रिप्लेस होणार. ओके, थँक्यू.